संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांशी मी बोलतोय. थांबा, तुम्ही इकडे बसा. एक मिनिट तुम्ही बसा. शिवाजी महाराज की मी सुद्धा जरा बसून बोलतो, कारण 4 दिवस गाडीत बसून बसून नाही म्हटलं तरी थोडीशी पाठ नाही दुखली, कारण पाठीची तुम्ही आहात. मध्ये आपला मोर्चा झाला तेव्हा तर आलोच होतो, पण इतर वेळेला आपल्याला एक जाहीर सभा होतात, जाहीर कार्यक्रम होतात, पण कार्यकर्त्यांची बैठक अशी कधी होत नाही. मला आपण सर्वांनी पाहिलं असेल की मुंबईमध्ये शिवसेनेच्या फक्त उपशाखा प्रमुखांचा, उपविभाग प्रमुखांचा आणि उपशाखा प्रमुख होते, यांची बैठक बोलवायची ठरवली तर एक छोटा मेळावा झाला. कारण जवळपास 7 ते 8 हजार आपले फक्त उपशाखा प्रमुखच आहेत. हे तुम्हाला मी का सांगतोय की शहर म्हटल्यानंतर खैरे साहेब, तुम्ही, अंबादासजी, तुम्ही आणि तुम्ही सगळ्यांनीच जो उत्साह दाखवलाय आणि मला तुम्ही वचन दिलंय की महापालिका आपण जिंकणारच. आता ही जिंकणार म्हटलं तर पहिला उत्साह पाहिजे, पहिला आत्मविश्वास पाहिजे, आणि आत्मविश्वास असल्यानंतर मांडणी पाहिजे. ती मांडणी पहिली नीट करा. आज बरं वाटलं जरा, काही नवे काही जुने, अगदी सुभाष पण परत आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण मध्ये स्वागत केलं. त्यांच्यावरती आता परत जबाबदारी टाकलेली आहे. राजकारण म्हटल्यानंतर येणं जाणं सुरू असतं. गेल्या विधानसभेमध्ये आता खैरे साहेब तुम्ही जे बोललात, जिंकण्यासाठी अभिनंदन. नमस्कार. मी तत्ववादी सरांना आता मात्र मी तुम्हाला सांगेन की आता जास्त आयातीवरती लक्ष देऊ नका, निर्यात होऊ देऊ नका, आणि आपला जो कणखर शिवसैनिक आहे, मग तो महिला असेल पुरुष असेल, त्यांना संधी द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.